ईडीचा धाक दाखवून व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याच्या प्रकरणी आरोपी हिरेन भगतच्या अटकेनंतर पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली आहे। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वामध्ये तपास सुरू आहे। हिरेन भगत व्यतिरिक्त आणखी 2 हँडलर्स हे सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत आणि हिरेन भगतच्या घरी एकूण 3 बंदुका आतापर्यंत सापडलेल्या आहेत। पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय तपशील? निकिता, आपण पाहतोय की काही दिवसापूर्वीच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने हिरेन भगतला अटक केलेली होती आणि त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणामध्ये मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। जवळपास 5 कोटींचे दागिने आहेत जे जप्त करण्यात आलेले आहेत। शिवाय जवळपास 13 कोटींची परदेशी चलनातील रक्कम सुद्धा पोलिसांनी जप्त केलेली आहे। कालच पुन्हा एकदा हिरेन भगतला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि तेव्हा पोलिसांनी माहिती दिली की हिरेन भगतकडे 60 कोटींचा फ्लॅट, 18 कार, त्याचबरोबर 40 कोटींची महागडे घड्याळ, त्याचबरोबर दुबईमध्ये सुद्धा मालमत्ता असल्याचे पेपर जे आहेत ते सापडलेले आहेत आणि एक मशीन गन आणि 2 रिव्हॉल्वर सुद्धा त्याच्या घरी सापडलेले आहेत। याच्या व्यतिरिक्त तर आणखी 2 हँडलर जे आहेत ते सुद्धा या सगळ्या गुन्ह्यामध्ये मुख्य सूत्रधार आहेत। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, त्यामुळे भगत याच्याकडून हे सगळं करवून घेण्यामागे कोणाकोणाचा हात आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। भगत एक ऑस्ट्रेलियन सिम कार्ड वापरत होता, त्याचबरोबर संपर्कासाठी व्हीपीएनचा वापर करत होता, त्यामुळे एक मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे आणि गुन्हे शाखा त्याचाच आता तपास करते आहे। कृष्णा, जाणून घेत राहू अधिक माहिती। तुर्तास धन्यवाद।